मुख्य दरवाजाच्या आत तोंड करून तो कासव ठेवणं, ते कासव ठेवणं गरजेचं असतं. आता कासव पाण्यात राहतं पहा, मग ते कासव घरामध्ये ठेवताना काचेच्या एका बाउलमध्ये क्रिस्टलचं अशा प्रकारचं कासव, क्रिस्टलची बाजारामध्ये अशा प्रकारची कासवं मिळतात पहा. हे मुख आहे, ही पाठ आहे, हे कुर्मपृष्ठ वर आलेलं आहे, हे पाय आहेत कासवांचे आणि आतमध्ये पोकळी आहे. ज्यावेळेस हे कासव आपण पाण्यामध्ये काचेच्या बाउलमध्ये पाण्यामध्ये ठेवू त्यावेळेस कासवाची मान वर असेल आणि पाय तेवढे पाण्यामध्ये बुडलेले असतील. डेकोरेटिव्ह काचेच्या भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये किंवा काचेच्या भांड्यात या कासवाचे पाय बुडतील एवढं पाणी ठेवून कासव या पद्धतीने डोकं आतल्या बाजूला, दरवाजाच्या आतल्या बाजूला, की ज्याच्यामुळे लक्ष्मी दरवाजातून आत येईल आणि ती आत आल्यानंतर तिचं स्वागत करून ती स्थिर राहण्यासाठी. म्हणजे क्रिस्टलचं कासव जेव्हा जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस ते लक्ष्मीच्या आगमनासाठी किंवा लक्ष्मी धनसमृद्धी घरामध्ये राहावी म्हणून आपण हे क्रिस्टलचं कासव वापरतो. आता याचसारखं पितळेचंही कासव असतं, तांब्याचंही कासव असतं. मग ही जी धातूची कासवं आहेत, जर आपल्या घराचा दरवाजा आग्नेयेकडे असेल तर आपण तांब्याचं कासव ठेवू शकतो. जर पश्चिमेकडे असेल तर पितळेचं कासव ठेवू शकतो. जर वायव्येकडे असेल तर सिल्वर कलरचं कासव आपण ठेवू शकतो. म्हणजे कासवांचे हे जे विविध धातू आहेत ते वेगवेगळ्या दिशांमध्ये ठेवण्यासाठी आणि त्यांची एनर्जी आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण या कासवाची प्रतिष्ठापना करत असतो. आणि हे कासव आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आणि शक्ती प्रदान करतो आपल्याला, की ज्याच्यामुळे आपण ती ग्रहण करू शकतो आणि आपल्या घरातले वास्तुदोष दूर होतात आणि लक्ष्मी ही स्थिर राहते.